नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो, डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या स्टेम सेल तज्ञ आहेत, पण खास करून मेंदूच्या विकारांमध्ये असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी त्यांनी अथक परिश्रम घेऊन संशोधन केलेले आहे। आणि विविध प्रकारचे मेंदूचे विकार, खास करून ज्याच्यामध्ये आपल्याला बालकांचे जे मेंदूचे विकार दिसतात, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर सुद्धा ज्याला म्हटलं जातं, विविध प्रकारचे आजार ह्या अंतर्गत येतात। पण खास करून ऑटिझम सारखा आजार आहे ज्याला सोमग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी म्हणजे जन्माच्या वेळी मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा आजार ज्याला सेरेब्रल पाल्सी, ज्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते। ह्याचप्रमाणे मंगोल चाइल्ड म्हणजे जन्मतः डाऊन सिंड्रोम ज्याला म्हटलं जातं, अशा स्वरूपाचा आजार। ह्या आजारांवरती आजपर्यंत कोणते उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे। स्नायूंचे आजार ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, स्नायू दुर्बलता सुद्धा म्हटलं जातं मराठीत, ह्यासाठी सुद्धा आता स्टेम सेल उपचार उपलब्ध झालेले आहेत। या व्यतिरिक्तही मेंदूचे आजार म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार येतो, किंवा अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापती ज्याला हेड इंजुरी म्हटलं जातं, किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जा रज्जूवरती आघात होऊन, मणक्यांवरती आघात होऊन येणारा लुळेपणा किंवा अपंगत्व, ह्यावरती सुद्धा आजपर्यंत ठोस उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेम सेल थेरपीने आता आशेचा किरण निर्माण झालेला आहे ह्या रोगांसाठी सुद्धा खास करून। आणि आता हे सर्व उपचार, सर्वच प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की हे सर्व उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या। पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9920200400 हा पहिला हेल्पलाईन नंबर आहे। दुसरा हेल्पलाईन नंबर आहे 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 आपल्याला लावायचा आहे। या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क करू शकता। ह्या व्यतिरिक्त neurogenbsi.com ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती जाऊन आपण जरूर व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता। मला आवर्जून सांगावं असं वाटतं की केवळ स्टेम सेल थेरपीज नव्हे तर न्यूरोजनमध्ये स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने सर्व प्रकारचे भौतिक उपचार म्हणजे ज्यामध्ये फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, सेन्सरी इंटिग्रेशन सारखा भाग आहे, आणि नवीन नवीन स्वरूपाच्या थेरपीज, ॲक्वॅटिक थेरपी सारख्या नवीन स्वरूपाच्या थेरपीज ह्या सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या। न्यूरोजन संस्था सीवूड स्टेशन समोर आहे, नवी मुंबई या ठिकाणी। आणि जरूर जे पुढे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्याच, पण पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या। आपण एकदा कार्यक्रमाकडे वळूया। पुन्हा एकदा स्वागत मॅडम कार्यक्रमामध्ये। सर्वप्रथम थोडंसं आपण स्टेम सेल विषयी जाणून घेऊया। कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या आजारांमध्ये स्टेम सेल काम करतात, पण खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये याचं महत्त्व जास्त आहे, कारण हे असाध्य रोग मानले जातात। तर आपण एक स्टेम सेलची क्लिपही बघूया अनुषंगाने, आणि आम्हाला मार्गदर्शन करा की काय सांगता येईल याविषयी। अगदी बरोबर। स्टेम सेल्स न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंदूच्या व्याधींवर खूप मोठं काम करतात, कारण आतापर्यंत स्टेम सेल शिवाय या रोगांसाठी काहीच उपलब्ध नव्हतं। स्टेम सेल्स खूप सोप्या रीतीने केलं जातं। बोन मॅरो, कमरेच्या हाडातून काढलेले मूळपेशी जे आहे ते वेगळे करून पाठीच्या पाण्यात सोडून हे तुम्ही बघू शकता, मेंदूच्या अवतीभोवती फिरून मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करायला मदत करतं। जेव्हा आतून आपण मेंदूला बळ देतो तेव्हा बाहेरून जेव्हा जे काय आपण क्रिया करतो किंवा व्यायाम करतो ते सार्थक होतात आणि त्यांचा रिस्पॉन्स जास्त चांगला मिळतो। तर आतापर्यंत या आजारांसाठी व्यायाम, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी हेच उपलब्ध होतं। स्टेम सेल्समुळे या सगळ्या थेरपींचं प्रमाण किंवा त्यांचं जे रिस्पॉन्स आहे जे आपल्याला जास्त चांगलं मिळतं, आणि सोबत हे ट्रीटमेंट खूप चांगलं काम करतं। येस, आपण आता विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांविषयी जाणून घेतलं होतं मगाशी की विविध प्रकारचे आजार आहेत ह्याच्यामध्ये, पण खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जेव्हा मेंदूवरती आघात होतो किंवा या ठिकाणी मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा विविध कारणांनी मेंदूला जेव्हा इजा पोहोचते, तेव्हा आजपर्यंत असं मानलं जायचं की रिजनरेशन मेंदूमध्ये शक्य नव्हतं, पण स्टेम सेल थेरपीने आता मेंदूच्या सेल्समध्ये सुद्धा आता पुन्हा रिग्रोथ शक्य आहे किंवा त्या ठिकाणी पुनर्जीवन शक्य आहे। पुनर्निर्माणशास्त्र म्हटलं जातं म्हणूनच स्टेम सेलला। आणि हे पुनर्निर्माणशास्त्राविषयी जाणून घेताना आपण काही केसेस बघूया। सेरेब्रल अटॅक्झिया म्हणजे लहान मेंदूचा असा हा जो रोग आहे, ज्याविषयी आपण सर्वप्रथम एक पहिली केस बघू। विविध प्रकारच्या केसेस आपण बघणार आहोत, केवळ सेरेब्रल अटॅक्झिया नव्हे तर ऑटिझम आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, पॅरालिसिस, स्ट्रोक आहे, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, सर्व प्रकारचे रुग्ण बघणार आहोत आणि कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले स्टेम सेल थेरपीने हेही जाणून घेणार आहोत। आपल्याला याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर पुढील नंबरवरती जरूर संपर्क करा। मॅडम, पहिली केस बघूया आपण आणि आम्हाला सांगायाविषयी काय सांगता येईल।
हो, आपण काही उदाहरणं बघूया, जसं की सेरेब्रल पॉल्सी आणि सेरेबेलर अटॅक्झिया. हा जो व्यक्ती आहे, सेरेबेलर अटॅक्झिया म्हणजे छोटं मेंदू जे हळूहळू कमवत जातं, जेणेकरून तोल सावरत नाही आणि हळूहळू चालणं बंद होतं, लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम सुरू होता. हा व्यक्ती चालू शकत नव्हता. तुम्ही बघू शकता, आधी त्याला सपोर्ट लागायचं. स्टेम सेल थेरपी नंतर 6 महिन्यात आपण बघतो की तो स्वतः चालू शकतोय. त्याची हँडरायटिंग किंवा हाताचा वापर करायला त्याला बरं पडतं. हातांनी जे तो काम करतो ते व्यवस्थित होत आहे. तर हा जो प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे, म्हणजे वाढणारा प्रॉब्लेम आहे, आपण कुठेतरी थांबवू शकलोय, नियंत्रणवर आणू शकलोय आणि आपण इम्प्रूव्ह करू शकलोय. हे आणखी एक उदाहरण आपण बघतो. याला स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा मज्जारुजीला जे मार लागतं ऍक्सिडेंटमुळे, हा व्यक्ती यंग पेशंट आहे, खूप मोठ्या घराण्याचा आहे, कमरेखाली पॅरालाइज झाला होता आणि अगदी तो हेल्पलेस होता. स्टेम सेल थेरपी नंतर तुम्ही बघू शकता की स्वतःहून तो सगळं काम करू शकतोय. त्याचं बसायचं तोल सावरलाय, तो स्वतः स्प्लिंट लावून उभा राहून आता चालू शकतोय, चालता स्वतः व्हीलचेअरवरून शिफ्ट करू शकतोय, स्वतःचं काम सगळं स्वतः करू शकतोय. तर स्टेम सेल थेरपी आणि पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेशन मिळून व्यक्तीला परत जीवन सुरू करायला मदत करतं. हा जो व्यक्ती आहे आता स्टेम सेल थेरपी नंतर जेव्हा अथक व्यायाम करतोय, तर तुम्ही बघू शकता की कमीत कमी सपोर्टनी तो आता चालतोय आणि त्याला काही पायाला पण सपोर्ट लागत नाहीये. तर स्टेम सेल थेरपी नंतर हे आपल्याला फरक जाणवतं. येस, हे आपण पहिलं उदाहरण बघितलं. एक आपण पुढील एका रुग्णाचं उदाहरण बघणार आहोत. या अनुषंगाने मॅडम काय सांगता येईल? स्टेम सेल थेरपी नंतर वेगळ्या वेगळ्या मेंदूचे मज्जारुजींच्या आजारांना प्रॉब्लेम होतो. हा जो मुलगा आहे तो एक साइड पॅरालाइज होता. सेरेब्रल पॉल्सी जन्माच्या वेळेस मेंदूला जेव्हा इजा होते तेव्हा मतिमंदता किंवा सेरेब्रल पॉल्सी हे होतं. मेंदूला जेव्हा आपण रक्तपुरवठा वाढवतो स्टेम सेलच्या माध्यमाने, तर जे जे तुम्ही शिकवता ते इम्प्रूव्ह होतं. हा ऑटिझमचा मुलगा आहे जो ऐकत नव्हता, एक जागी बसत नव्हता, आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह व्यवस्थित नव्हतं, तर ते इम्प्रूव्ह झालं. आणखी एक उदाहरण बघताय, हेड इंजुरी, ऍक्सिडेंटमुळे पडल्यामुळे मेंदूला मार लागली होती, कोमामध्ये होती ही मुलगी, तर आता ती स्वतःहून खाते, उभी राहते, चालते आणि जी अगदी अंथरुणाला टेकली होती ती आता स्वतः परत आता शाळेत जायचा प्रयत्न करते. तर मेंदूला जे मार जन्माच्या वेळेस असो किंवा नंतर असो, छोट्या मुलांमध्ये आपण खूप चांगले रिझल्ट बघू शकतो. मॅडम, हे फार महत्त्वाची आपण वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं बघितली आता, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे लहान बालकांचे मेंदूचे आजार होते, त्याचप्रमाणे मोठ्यांनाही होणारे मेंदूचे आजार होते, विविध प्रकारचे रुग्ण बघितले. स्टेम सेल थेरपी विषयी बऱ्याच लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून त्याविषयी आपण थोडासा उहापोह करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा भाग हे आहे की विविध प्रकारच्या स्टेम सेल दिल्या जातात आणि त्यामुळे गैरसमज आहे की स्टेम सेलचे साईड इफेक्ट. तर आपण जे वापरतात ते ॲडल्ट स्टेम सेल ज्याला म्हटलं जातं, म्हणजे पेशंटच्याच स्टेम सेल पेशंटला दिल्या जातात, त्यामुळे साईड इफेक्ट्स होत नाहीत. हे काय आहे नक्की, ह्याविषयी आम्हाला सांगा. स्टेम सेल्स जेव्हा आपण म्हणतो ते सगळ्यात पहिले मेडिकल कम्युनिटी असो किंवा लोकल डोक्यामध्ये सगळ्यात पहिले साईड इफेक्ट्सच सगळ्यात लक्षात येतात. हे साईड इफेक्ट्स सहसा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणजे 3 ते 4 दिवसाचे जे गर्भापासून काढलेले स्टेम सेल्स आहेत त्यांच्यामध्ये लॉंग टर्म ट्युमर्स किंवा कॅन्सर होऊ शकतो. पण जे आपण अडल्ट स्टेम सेल्स आहे, आपल्या शरीरातले जे पुनर्निर्माण करणारे पेशी आहेत, जसं हाडातून आपण बोन मॅरो काढतो किंवा फॅटमधून चरबीमधून काढणारे हे जे पेशी आहे स्वतःचे आपले असतात, त्यांच्यामध्ये ठराविक मल्टिप्लाय होण्याची किंवा वाढण्याची क्षमता असते, म्हणून ते खूप पुढे जाऊन कॅन्सर बनवू शकत नाही. म्हणून हे अगदी सेफ आहेत. आम्ही 5000च्या वर पेशंट्स आतापर्यंत ट्रीट केलेले 8 वर्षाचा आमचा अनुभव आहे आणि मेंदू मज्जारुजूसाठी हे अगदी योग्य पेशी आहेत, कारण हे आपल्या शरीरातूनच आपण काढतो, रिजेक्ट होत नाही, म्हणून लॉंग टर्म काही साईड इफेक्ट्स नसतात. म्हणून अडल्ट स्टेम सेल्स हे सेफ आणि इफेक्टिव्ह दोन्हीही ठरतात. मॅडम, ह्याच अनुषंगाने न्यूरोजन संस्थेविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. न्यूरोजन संस्थेमध्ये आपण स्टेम सेल बरोबरीने अनेक भौतिकोपचार म्हणजे ज्याला फिजिओथेरपी म्हटलं, क्षमा करा, फिजिओथेरपी सारखे, ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, विविध सेन्सरी इंटिग्रेशन आहे, ह्या स्वरूपाचे सर्व उपचार दिले जातात, ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण म्हणतो. तर न्यूरोजन संस्थेमध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम सह कार्यरत आहात. थोडंसं न्यूरोजन संस्थेविषयी आम्हाला सांगा.
हो, न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट हे मेंदू मज्जारुजूंच्या आजारांशी पीडित जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे आणि हे फक्त स्टेम सेल थेरपी नव्हे तर पुनर्वसन करायचं आहे. म्हणजे एक बाळ जो मेंदूच्या आजाराने ग्रस्त असतो त्याला परत शाळेला पाठवायचं आहे. एक व्यक्ती जो अपंगत्व झालेला आहे तो परत कामाला जायला पाहिजे, हे आपलं हेतू आणि कोणत्याही मार्गाने ते जे शक्य असेल ते आपल्याला करायचं आहे. म्हणून स्टेम सेल थेरपी सोबत पुनर्वसन म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ॲक्वेटिक थेरपी हे आपण एक सक्षम बनवू शकतो. सेन्सरी इंटिग्रेशन ऑटिस्टिक मुलांसाठी, मग स्पीच थेरपी, कॉग्निटिव्ह थेरपी, समज त्यांची वाढली पाहिजे याच्यासाठी स्पेशल एज्युकेशन. या मुलांना खेडेगावातून येतात, या मुलांना व्यवस्थित आपण शिकवू शकतो आणि बुद्धिमत्ता कमी असली तरीही ते पुढे जाऊ शकतात जीवनात, हे समज आतापर्यंत लोकांना नाही आहे. तर स्टेम सेल थेरपी सोबत आम्ही हे सगळे सिस्टमॅटिक वेमध्ये व्यवस्थित पेरेंट्सला आम्ही शिकवतो आणि जेणेकरून ते घरी जाऊन फॉलो करू शकतात. तर खेडेगावापासून मोठ्या मोठ्या शहरातून आणि परगावी परदेशातून न्यूरोजनमध्ये लोक येतात, कारण हे सगळं एक सम्मिलित एक ठिकाणी त्यांना सगळे प्रकारचे थेरपीज मिळतात. येस, आपण बघितलं की सर्व प्रकारच्या ह्या थेरपीज आणि स्टेम सेल उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन संस्थेमध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्लाही उपलब्ध आहे, पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9920-200-400 हा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचा आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व विषयांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि प्रख्यात स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारचे मेंदूचे विकार, ज्याच्यामध्ये खास करून लहान मुलांचे जे मेंदूचे विकार आहेत, ऑटिझम सारखा आजार आहे, त्याचप्रमाणे सेरेब्रल पाल्सी आहे, विविध प्रकारचे इतरही आजार आहेत ज्याला डाऊन सिंड्रोम, मंगोल चाइल्ड म्हटलं जातं, त्याचप्रमाणे स्नायूंचे आजार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे. या विविध प्रकारच्या आजारांवरती आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. या व्यतिरिक्त हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी ह्याच्यावरती सुद्धा आता स्टेम सेल उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9920-200-400 आणि 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचा आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना मॅडम, विविध प्रकारचे रुग्ण आपण मगाशी बघितले होते. स्टेम सेलच्या विषयी आपण आम्हाला माहिती दिली होती की कशा रीतीने स्टेम सेल ह्या अतिशय सुरक्षित आहेत आणि अतिशय सोप्या रीतीने त्या घेतल्या जाऊ शकतात. म्हणजे त्याच्यासाठी फार मोठी कॉम्प्लिकेटेड सर्जरी किंवा प्रोसिजर आहे, सोप्या रीतीने आपण ते करू शकतो. तर आता थोडीशी काही उदाहरण बघूया, आपण रुग्ण बघूया ज्यांनी स्टेम सेल उपचार घेतलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय. आपण बघूया आता स्क्रीनवरती. काय सांगता येईल? हो, काही उदाहरणं आणखी बघूया. मेंदूचे वेगळे आजार असतात, मज्जारुजू, स्नायू. हा जो मुलगा आहे हा सेरेब्रल पॉल्सीचा मुलगा आहे, म्हणजे जन्माच्या वेळेस मेंदूला इजा झाली म्हणून तुम्ही बघू शकता तो व्यवस्थित हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे, जिथे मसल स्नायू हळूहळू कमफत जातात आणि आपण बघतो की प्रॉब्लेम वाढत जातो. तो हा मूल कर्नाटकामधून आलेला आणि त्याला हात उचलता येत नव्हतं, त्याला उभं राहता येत नव्हतं, तो काही करू शकत नव्हता. तर स्टेम सेल थेरपी नंतर हातामध्ये ताकद आली आहे, हाताचा तो उपयोग करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट बघतोय. स्टेम सेल थेरपी नंतर मज्जारुजू, मेंदूचे आजार, ही जी व्यक्ती आहे मेंदूचे आजाराचा आहे, म्हणजे मतिमंद आहे, 26 वर्षात आमच्याकडे आली. तर स्टेम सेल थेरपी नंतर तिच्यामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट आली आहे. ती भरतनाट्यम करते, ती आता सितार वाजवू शकते, ती प्रोग्राम्स करते, ती केटरिंग कंपनीमध्ये काम करते, स्वतः ती स्वयंपाक करू शकते. कॉम्पिटिशनमध्ये तिने सहभाग घेतलेला आहे आणि दुसरा नंबर पटकावला आहे. तर तिच्या जीवनामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट आला स्टेम सेल थेरपी नंतर, कारण जी अग्रेसिव्हनेस होतं ते जी तिचं प्रॉब्लेम होतं ते म्हणजे व्हायलेंट होणं आणि राग करणं, हे सगळं कमी झालं आणि तुम्ही बघू शकता तिच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आली आहे. तर स्टेम सेल थेरपी सोबत पालकांचे जे एफर्ट्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि सोबत आपल्याला या ट्रीटमेंटचं फरक दिसतं. तर स्टेम सेल थेरपी एक माध्यम आहे आणि नक्कीच या मुलांना आणि या मुलांमध्ये आपण क्वालिटी ऑफ लाईफ त्यांचं इम्प्रूव्ह करू शकतो. येस, क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजेच आयुष्याची गुणवत्ता वाढवणारी अशी ही ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही. आपण याविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व विषयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू येते मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आणि सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपण मॅडम कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विविध प्रकारच्या रुग्णांद्वारे जाणून घेतलं की कशा रीतीने स्टेमसेलद्वारे मेंदूचे आजार आणि मतिमंदत्वावर मात करता येणे शक्य आहे. आपण काही उदाहरणं पुन्हा बघूया आणि त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. काय सांगताय? हो, उदाहरणं आणखी बघूया ज्याच्यात आपण हेड इंजरी म्हणजे मेंदूला मार लागलेलं पेशंट किंवा त्याला मज्जारुजूचं पण एक उदाहरण बघितलं. काही उदाहरण बघूया त्याच्यात जन्माच्या वेळेस मेंदूला इजा असो किंवा नंतर आपण नक्की इम्प्रूव्हमेंट करू शकतो. हा बच्चू जो आहे जन्माच्या वेळेस मेंदूला इजा झाली आहे. छोटा बाळ 2-2.5 वर्षाचा आमच्याकडे आला, हातांनी वापरू शकत नव्हता. तुम्ही बघा चालायला त्याला त्रास होत होता, ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर स्टेमसेल थेरपी नंतर जेव्हा व्यायाम करतात सर्वांगीण इम्प्रूव्हमेंट होतो. समज, बुद्धिमत्ता, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणवतो. हा एक उदाहरण आहे छोट्या बच्चूचं. तसंच आपण हा उदाहरण डाऊन सिंड्रोम म्हणजे एक मोंगोल चाइल्ड जिथे बुद्धिमत्ता कमी असते, समज कमी असते, या मुलांमध्ये आपण स्टेमसेल थेरपी नंतर हे सगळे इम्प्रूव्हमेंट दिसतो. त्यांचे ऑटिस्टिक फीचर्स आहेत, त्यांचं व्हायलन्स, हायपर ऍक्टिव्हिटी आहे, चंचल असतात, ते सगळं कमी होतं. एक जागी बसतात, एकाग्रता वाढते आणि लोकांशी संपर्क करणं इम्प्रूव्ह होतं. तर जेव्हा मेंदूचा आतमधून आपण डॅमेज रिपेअर करतो तर बाहेरून आपल्याला सगळे फरक दिसतात. तर सेरेब्रल पॉल्सी मूल असो किंवा डाऊन सिंड्रोम असो किंवा ऑटिझम असो किंवा मतिमंदता, या सगळ्यांमध्ये आपल्याला हळूहळू फरक जाणवतो. तर एक तुम्हाला मदत आहे या ट्रीटमेंटनी. जर आपण मोठे झाल्यानंतर डॅमेज मेंदूला किंवा मज्जारुजूला झाली किंवा हेड इंजरी किंवा पॅरालिसिसमुळे अशाही पेशंट्समध्ये आपल्याला फरक जाणवतं. तर काही आणखी आपण उदाहरण मोठ्या पेशंट्समध्ये बघूया. पुढचं उदाहरण बघूया आपण कशा रीतीने स्टेमसेल उपचार ह्या रुग्णांमध्ये परिवर्तन घडू शकतात. पुढचं उदाहरण बघूया आपण आता स्क्रीनवरती. हे जे आहे स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचे यंग व्यक्ती आहे. तुम्ही बघू शकता हाताची टाइटनेस होती आणि सगळ्यात हाताची रिकव्हरी खूप कठीण आहे. तर हाताची रिकव्हरी यांची खूप चांगली झाली आहे. ते चालू व्यवस्थित शकतात, ते पळू शकतात. तर स्टेमसेल थेरपी नंतर 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला हे सगळे इम्प्रूव्हमेंट दिसायला लागले. तर जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट सुरू केली तितकं चांगलं असतं हे आपल्याला दिसतं. येस मॅडम, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? की वर्षाचा पहिला महिना आहे आणि खूप काही आपल्याला करायचं आहे. स्टेमसेल थेरपी हा खूप सोप्या रीतीने, सुरक्षित रीतीने आपण सर्वांगीण इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा करू शकतो. नक्की याच्याबद्दल आपण जास्त माहिती घेऊन घ्यावी. येस, मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात करत असताना डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांनी सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेतच, पण खास करून मी म्हणेन 2017 साली एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे स्टेमसेल थेरपीच्या रूपाने. आणि हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण एवढंच नव्हे तर न्यूरोजन संस्थेद्वारे आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यात विविध कॅम्प्स घेण्यात येतात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, विविध शहरांमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. या व्यतिरिक्त पुढे हेल्पलाईन नंबर आहेत, खास करून तेही जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे. दुसरा नंबर आहे 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचं आहे. हे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण फोन करून अपॉइंटमेंटही घेऊ शकता. त्याचप्रमाणे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विविध प्रकारचे कोणताही मेंदूचा आजार असो तर आपण निराश होऊ नका, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार आहे, ज्याला पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मेंदूचे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हटले जातात. ह्या व्यतिरिक्त खास करून ऑटिझम सारखा आजार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे. मेंदूला अपघात झाल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे होणारा हेड इंजुरी किंवा कोमा सारखा आजार आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा मज्जारुजूचा आघात किंवा लुळेपणा आहे. ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य. आणि खास करून मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्वासाठी एक, मी म्हणेन, एक वरदान असे हे उपचार आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर नंदिनी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.